बट प्रॉब्लेम इज मला जायचं होतं तिकडे कुलाबा फोर्टला. आपण इकडे समुद्र आता खवळलेला आहे. सच में मीठा पानी है वो. गाईज सो आता आम्ही किती वाजता की 11 वाजता आता आम्ही निघालो भटकंती करायला. सो आता तुम्ही बघा आम्ही आता सगळे रेडी आहोत. 2 ब्लॅक अँड 1 रेड. सो आता आम्ही निघालोय. लेट्स सी. येस बोला. येस काय असतं? म्हणजे काहीतरी बोला की आपण निघालोय. चला हम निकल पडे अभी भटकंती में. आम्ही निघालो आता परत थांबलोय कुठे जायचं करून. सो प्लेस चाललेली आहे. लेट्स गो. तो फ्रंगाडा. अजून तुम्ही काही बोलू शकता याला. हे बघा इकडे काय चालू आहे. एवढी सेफ्टी देत आहेत. हे बघा म्हणजे तुम्हारे यहाँ पे चोर है अलीबाग में. वाव. मी तुम्हाला दाखवते अलिबाग फिरवते. आपण कुणालाच घाबरत नाही. आहोत अलिबागला. बट प्रॉब्लेम इज मला जायचं होतं तिकडे कुलाबा फोर्टला. आपण इकडे समुद्र आता खवळलेला आहे. त्याला राग आलाय. त्याला प्रचंड राग आलाय. तो एवढा खवळलेला आहे ना की हा जाऊन नाही देणार आम्हाला तिकडे. आणि माझे बॉडीगार्ड्स तिकडे बघा तिकडे उभे आहेत सावलीत. चला काय झालं माहिती आहे का सीन. आता की ना खिशातून काहीतरी बाहेर काढत होता. तेवढ्यात त्याला भेटली 500ची एकदम घडी केलेली नोट. आणि ती पॅन्ट होती बाबांची पॅन्ट आहे ही. पता नहीं चला. अब सबको पता चलेगा. आता आम्ही निंबू पाणी पियालो आणि आता आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला. ते आहे अख्खे कुठे अक्षी बीच. सो येस आता आम्ही अक्षी बीचला चाललेलो आहे. आणि मागे आहेत आमच्या बंटी महाराज. भरपूर मजा करणार आहे. भले आम्ही तिघं पण चांगले कमवतो पण जे आई वडिलांचे जे पैसे असतात भले ते 100 रुपये असो 500 रुपये असो ते खर्च करण्यामध्ये जी मजा असते. म्हणजे भले छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खर्च करण्यामध्ये जी मजा असते. मोठी गोष्ट नाही म्हणजे भरपूर पैसे नाही पण हे 200-100 रुपये ती खर्च करण्यामध्ये त्यांची मजा असते ती वेगळी असते. एक्सेल 6 बघा ह्याच्या गावात. अक्षी बीच तुझ्या अक्षा बीच चुकमादू आ चलता क्या. हा आपण किती पण कमवायला लागलो तर तरी पण आई वडिलांचे ते 100 रुपये खर्च करायला मजा येते. मी झाप झूप झूप करून आम्ही आलेलो आहे. तुझ्या अक्षा बीच चुकमादू आ चलती क्या. या दोघांचं आता इंग्लिश चालू झालं आहे. इंग्लिशचा ई पण येत नाही दोघांना. इंग्लिशचा ई तरी येतो का दोघांना. अजून बोला ना तुम्ही. झालं दुसऱ्या टॉपिकवर बोला ना. दुसऱ्या टॉपिकवर बोला काहीतरी. What I can talk? You can talk anything like Akshi Beach. Aksha Beach, Gumadu. चलती क्या. You know this. आता आम्ही आलोय अक्षी बीचला. हा सर्वात स्वच्छ बीच आहे असं म्हणतात.
इकडे शांत निवांत बसलेला आहे तेवढ्यात नारळ पाणीवाले दादा आलेले आहेत. थँक्यू दादा. अक्षय बीचवर आलेलो पण आम्ही खाली गेलोच नाही उन्हात, कारण ऊन खूप आहे त्यामुळे आम्ही बीचवर गेलोच नाही. फक्त बीचवर आम्ही आलो आणि बीचवर आम्ही फक्त खातोय, रगडतोय. हा बघा, हे बघा इकडे लहान पोरगं बघा. हे बघा कसे खात आहेत. वा, दोघांचं एकसाथ तोंडात गेलं. आता आम्ही अक्षय बीचवरून निघालोय. तर आता अगेन चालू आहे आम्ही आमच्या रूमवरती. बिकॉज थोडी एमर्जन्सी आली आहे आम्हाला, तर आपल्याला जावं लागतंय. आता परत आम्ही थोडंफार रेस्ट करू, जास्त नाही, 1-2 तास मी रेस्ट करू आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला लागू. सो बघा, आता आम्ही आलेलो आहोत अलिबाग बीचवरती आणि फायनली वी आर गोईंग कुलाबा फोर्ट बाय वॉकिंग. आम्ही जातोय. सो बाय वॉकिंग चालू आहे कुलाबा फोर्टला. खूप वारा आहे. सूर्य मावळण्याच्या हिशोबात आहे आता, म्हणजे वाजले 4. नशीब ऊन कमी झाले त्यामुळे मला ते सोयीस्कर वाटतंय. सो मी आणि माझी गँग आता आम्ही चालतो. ॲक्च्युली तर सकाळी ना इकडे खूप लाटा होत्या. असं ठेव ना, काय काढते सकाळी खूप लाटा होत्या, म्हणजे आम्ही आलेलो बट मी काही शूट करू शकले नाही बिकॉज खूप पाणी होतं, भरती होती. 9 इझिली आम्ही चालतोय तिकडनं. ते बघा पूर्ण पाणी साफ पाणी, तर बघा. सो आता आम्ही निघालोय या फोर्टवरती, कुलाबा फोर्ट. माझा तर फर्स्ट टाईम आहे. ह्या हे दोघं तर जाऊन आलेले आहेत, पण ते माझ्यासाठी निघाले परत एकदा. कंटाळा केला थोडाफार, पण आता रेडी झाले. मराठी आम्ही पाण्याला एवढं पाणी होतं, आम्ही एवढ्या पाण्यात काय पकवतो विचार झाला. पाण्यासारखं पाणी होतं ना, पोहोच गेलेलो पण आता म्हटलं जाऊ दे, पाणी होतं त्यावर जाऊन आता ही घाबरेल. म्हणजे पकवायची पण एक लिमिट असते, बघितलं कसे पकवतात ते महापूर. पोहोच गेलो, मग अजून पाणी वाढलं, मग आम्ही स्टे केला 1 दिवसाला. हां, आम्ही वाव. हिने पहिले शॉर्ट्स घातलेलं, नंतर मग आम्ही म्हटलं शिवाजी महाराजांचा फोर्ट आहे तर आम्ही पूर्ण कपडे घातलेत. पण याने शॉर्ट्स घालून आलाय. याला अलाउड नाही केलं पाहिजे, याला अलाउड नाही केलं पाहिजे. काही बोलतो. बघा केवढं पाणी आहे, गुडघ्या एवढं पाणी आहे. जस्ट बिकॉज नो शॉर्ट्स. तो आहे बघा, हे छान दिसतोय मी. क्या बात आहे. फक्त एक केस नीट कर. हा बोला. हां देखा, केस नीट करायला बाई ठेवले मी. तो आता आम्ही कमीत कमी 1.5 मीटर पाण्यामध्ये पोहतोय. ओ सॉरी, पोहतोय. काय नाव आहे? कुलाबा फोर्ट करते. फायनली अलिबागला आल्याचा हा फायदा आहे. पहिल्यांदा आली अलिबागला आणि पहिल्यांदाच आली कुलाबा फोर्ट. सो यस, आय एम इंटरेस्टेड. तुझं टिंडर चालू आहे का? टिंडर. आता आम्ही इकडे एंट्री केलेली आहे किल्ल्यावरती. हिने मला जबरदस्ती कॅमेरा दिला आहे कारण हिला पूर्ण व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. कारण ती आता फक्त पैसेच होता. तिने जे अटायर घातले, तिने जे कपडे घातले ते तिला घेता येत नव्हते.
म्हणून ती माझ्या मागे लागली. म्हणजे तू काढ ही बघा. अरे कधीतरी ह्याने स्वतःहून काढायला पाहिजे ना व्हिडिओ. मलाच देतो मी तूच काढ. अरे तू काढले की वायर होते ना. लोक पण जातात बघा. ॲक्च्युली इथे लोक राहतात. ते लोक जातात पूर्ण. पहिले सगळं झालं ना. हे बघा पिंटू आम्ही दोघी सावटी. तर आता तुम्हाला नजारा दाखवतो. नजारा समुद्र किनाऱ्याचा नजारा. नाही रे प्रो. आ जाओ पीछे आ जाओ. तुम्ही चालत समुद्र आणि त्याच्यामध्ये किल्ला आहे. तर हे आमचे घरून आणलेले टूर गाईड हे आता माहिती सांगणार आहेत. तर लक्ष द्या. हो हे बघा तलाव आहे. सच में मीठा पाणी घेऊ. आणि हे बघा हालत बघा. हे बघा पाय दुखलेत. दोघांचे पाय दुखले. इकडे एवढं हाय भिजली एवढी वरती कुठे गेलं अरे असं का ना बॅक कॅमेरा दाखव. अरे असं दाखव ना खाली दाखव. बघा हे बघा एक्सपोज केला आज मी बायकोला. एक्सपोज केलं. खोटं बोलते. त्याला तुम्हाला नाही ना म्हणून मला त्याने मला आणलं. बघितलं मला किती मारा असेल. विचार करा तुम्ही. प्लीज याच्यावरती तुम्ही मला एक कमेंट मला वाचू शकते. तुमची एक कमेंट वाचू शकते काय ना. सो बीचला जाता आम्ही थांबलो एका स्टॉल पाशी वडापावचा. हे बघा वडापावची वाट बघत रुपये आहे. शेडगेच आहे. आणि आता आम्हाला सूर्यास्त भेटेल की नाही शंका वर्तावत आहे. नाही भेटणार असं वाटतं मला. असं वाटतं खाली आला कारण की आता 2 किलोमीटर हळूहळू 3 किलोमीटर बाकी आहे. पण वडापावसाठी थांबलोय. त्यांना वडापाव खाता सूर्यास्त बघायचा. यांना वडापाव खाता सूर्यास्त बघायचा आहे. वडापाव खायला खाता सूर्यास्त बघायचा. इटर्निटीच बोलतो ना जरा. इटर्निटीच्या हिशोबाने आम्ही वर्सोली बीचवरती आलोय. पण नंतर इकडे आलं कळलं हे तर मच्छी पकडायचं एक हब आहे जिकडे खूप म्हणजे सगळ्यात मेन बीच आहे जिकडे मच्छी पकडले जाते. आता आम्ही इकडे आलोय वडापाव घेऊन खायला. म्हणजे सनसेट बघता खायचं. पण द सीन इज आम्ही बसू कुठे खायला. बसणार कुठे इकडे. आता बोलतात की इकडे वरती जाऊन बसायचं. सूर्यास्त नॉट बॅड चांगला आहे. पण आता इकडे आम्ही बसून वडापाव खाणार आहोत विचार करतोय. आणि हा आमचा सगळ्यात शेवटचा स्पॉट आहे. सो आता आम्ही इकडे टाइम घालवणार मस्त रिलॅक्स मूडमध्ये चिल करत हा सनसेट बघणार. सनसेट बघता आम्ही सगळे वडापाव खात आहोत. सनसेट बघता इकडे समुद्र आणि इकडे सनसेट. वडापाव पण टेस्टी निघाला. ताई मस्त बसलोय. वडापाव वगैरे खाऊन पाहिजे असं. वडापाव वगैरे खाऊन झालाय आणि सूर्यास्त होते बघा. तुम्ही दाखवतो तुम्हाला मुलगा मजा आला. पण आता सूर्यास्त होतोय. बाकी काय म्हणते पण. तर मी आता एक गाणं बोलणार आहे. तर हसू नका. ठीक आहे बोलते.
घंटे रडतोय तू समसम करणारी चांदणा, कधतो कोसळत्या कोणी मारला कुत्र्याला दगड अरे हाय बोल दे ना. नाही मार मला, बिजलीची लशी अंबरा. त्यासाठी पण हे खास होतं, तुमच्याकडून पैसे नाही घेतले. आम्ही देणार पण नाही गाण्यासाठी पण कसं आहे माझा आवाज सांगा मला. जसं मी तुम्हाला बोललेली की या बीचवर सगळे मच्छी मार्केटचा हब आहे, जिकडे मच्छी जास्त प्रमाणात काढली जाते, विकली जाते, ह्याच्यातून गळातून बाहेर काढतात जहाजातून. तर हेच आहे ते. आम्ही इकडेच आलेलो आता. इकडून मग आम्ही त्या ह्याच्यावरती गेलो चालत चालत. सो आता आम्ही इकडे परतीच्या प्रवासासाठी निघालो होता. आमचा डे 1 म्हणजे खरं तर आम्ही काल रात्रीच आलो, पण आज आम्ही पूर्ण फिरलो, एक्सप्लोअर केलं अलिबाग. आता उद्या आम्ही परतीच्या प्रवासाला दुपारनंतर निघणार आहोत किंवा दुपारी निघणार आहोत. तर तोपर्यंत आम्ही काय करतो हा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायचं आहे. आणि ऑब्व्हियसली आय एम सो सॉरी, हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे, खूप जास्त. सो आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. पहिला पार्ट आणि पहिला दिवस ब्लॉगचा. सो बोला काहीतरी. सो उद्या भेटूया, बोल काहीतरी. हा व्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा आणि ऑब्व्हियसली कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. सो बाय बाय. बाय.